Hello, this is not artifact episode. This is the assembly of binary code. Assembly of the binary code. आजची तारीख आहे 27 जुलै 2015 आणि आता वाजले आहे नियर अबाउट 6 संध्याकाळचे. असेंब्ली आणि एक्झॅक्टली काय असते असेंब्ली आणि हाऊ टू बिल्ड इज वन ऑफ द क्लासिक. आता मी ठरवतो का मी आता या पोझिशनला आहे की मी लोकांना सांगू शकतो तो व्हॉट हॅपन नेक्स्ट, म्हणजे हे बिल्ड बनवायची कशी किंवा बनवली कशी. वेल करीब जानेवारी 26 जानेवारी 2016 तेव्हा मी स्टोरी ॲटलिस्ट यांना सांगितली होती, रायटर्स, देन अजय देवगन, देन अंबानी, अनिल अंबानी जे रिलायन्स एंटरटेनमेंटचे हेड आहे, त्यांनी सँक्शन केलं आहे नियर अबाउट 150 करोड फॉर दिस मूवी. करीब 150 करोड या फिल्मसाठी सँक्शन केलं त्यांनी. पण त्यांची एक शर्त होती, म्हणजे त्यांना स्क्रिप्ट बहुत आवडली, बहुतच आवडली, ॲक्शन सिक्वेन्स बहुतच आवडले. तर त्यांनी सांगितलं का ही फिल्म मला बघायची आहे 2017 ऑगस्ट 15 ऑगस्ट 2017 मध्ये मला आयमॅक्समध्ये किंवा 3Dमध्ये हा फिल्म बघायची आहे. I want to see that movie in 3D. So there's a lot of, so they say, and we have to make it because they are the producer and we have to maintain their order because they supply money, they provide money. So yeah, okay, we can do this, but there is not a easy task for this because there's a very tight deadline to build such a movie, because this movie is not a just ordinary movie. This movie is a really actions and really graphics media production work on this movie. And yeah, it's really tough job to build a movie, and when a deadline is coming through, it is not gonna possible to build a movie in near about 16 months, because there is a very very need a time to build a movie, at least 2.5 years to build this movie. म्हणजे 2.5 वर्ष तरी पाहिजे होते या फिल्मला बनवण्यासाठी. तर आणि हे फिल्म त्यांनी म्हणलं का 16 महिन्यात आम्हाला ही फिल्म बनवायची. पॉसिबलच होत नव्हतं. ठीक आहे, आपण ऑर्डिनरी शॉट आहे ते शूट करून घेऊ, ते तर लेस दॅन मंथ किंवा लेस दॅन हाफ ऑफ द इयर होऊन जाते. गाणे आहे, डायलॉग्स आहे, ॲक्टिंग आहे, ओके ठीक आहे, ते नियर अबाउट 8-9 महिन्यात होऊन जाईल, त्याचं काही टेन्शन नाही. पण सर्वात महत्त्वाचं आहे ग्राफिक्स मीडिया प्रोडक्शन. आणि ग्राफिक्स मीडिया प्रोडक्शनसाठी बहुत वेळ लागतो, कारण 1 सेकंडच्या शॉटसाठी नियर अबाउट थाउजंड्स फ्रेम असतात, नियर अबाउट 1 by 1 लेअर फ्रेम असतात, आणि त्या फ्रेमला जोडून एक शॉट बनतो. तो शॉट जस्ट सेकंडचा असतो. नियर अबाउट 5-6 सेकंडचा शॉट बनवायचा असेल आपल्याला, तर ॲटलिस्ट नियर अबाउट मोर दॅन 1 month, म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो. आणि प्लस त्यांची कॉस्ट पण बहुत जास्त हायली असते. बट डझंट मॅटर, कॉस्ट इज डझंट मॅटर इज ओनली टाईम. म्हणजे टाईम कशा प्रकारे सर्क्युलेट करायचा, कशा प्रकारे त्याला हे करायचं, मेंटेन करायचं, काही सुचतच नव्हतं. तर देन आय गॉट अ प्लॅन. तर ठरवलं की फर्स्ट पहिले स्क्रिप्ट बनव. तर पहिले नियर अबाउट स्टोरीची स्क्रिप्ट बनवली. नंतर या स्क्रिप्टला डिवाईड केले सेगमेंटमध्ये. सेगमेंटमध्ये काय असते, सेगमेंट म्हणजे एक सीन असते.
जो आपण फिल्ममधला एक समजा आपण बेड सीन म्हणत आहे, तर या बेड सीनमध्ये फक्त किसिंगच नाही राहत, अदर स्टफ किंवा ॲक्शन सीन असतात त्याच्यामध्ये फक्त एक भुक्का नसते, त्याच्यात ऑल द स्टफ. त्याच्यामध्ये हिरो ही विलनला पूर्ण मारल्यानंतरच तो सीन पूर्ण खतम होते. दॅट्स अ सीन अँड दॅट सीन इज कॉल्ड सेगमेंट. म्हणजे कारण सेगमेंट व्हाय बिकॉज इट्स अ थेरॉटिकल, इट्स नॉट दी ॲक्शन, बिकॉज इट इज नॉट हॅपनिंग इन द रिअल. म्हणजे अजूनपर्यंत ते झालं नव्हतं. सो वी हॅव टू मेक अ सेगमेंट. त्याला सेगमेंटमध्ये डिवाईड केले. तर नियर अबाउट 163 सेगमेंट या फिल्ममध्ये आहे. आणि प्रत्येक सेगमेंटची लेंथ 5-10 मिनिट किंवा कधी कधी प्रत्येक सेगमेंटची लेंथ ॲटलिस्ट 1 या 2 मिनिट किंवा कधी कधी तर काही सेकंड्स, तर कधी कधी 15 किंवा 20 मिनिट. हार्डली 15 मिनिट, 20 मिनिट पण नाही. तो फ्लाईट सिक्वेन्स पण 20 मिनिटाचा नाही, तो हार्डली 15 मिनिटाचा आहे बस. दोघी सर्वात मोठा सेगमेंट आहे या फिल्मचा फ्लाईट सिक्वेन्स. आणि कारचे सिक्वेन्स तो आहे 14-12 मिनिटाचा. तर काय होतं की फिल्म बनवण्याच्या अगोदर खूप प्रॉब्लेम येत होते. का फिल्म बनवायची कशी, काहीच आयडिया येत नव्हती. तर आम्ही स्टोरी लिहिली, स्क्रिप्ट लिहिली, सेगमेंट केले. नंतर हे सेगमेंट सगळ्यांना सांगितलं. प्रोड्युसरला तर ऑब्विसली सांगितलं, त्यामुळेच त्यांनी सांगितलं. तर कास्ट आणि क्रूला सांगितलं आलं ते स्क्रिप्ट. आणि सर्वात महत्त्वाचे कॅरेक्टर जे ग्राफिक्स मीडिया प्रोडक्शन आहे, जे लाईट इंडस्ट्रियल लाईट अँड मॅजिकचे आम्ही हायर केली होती या फिल्मसाठी, तर यांना पहिले स्क्रिप्ट सांगितले आले. टोटल त्यांना पूर्णतः सांगितलं आले कशा प्रकारे आहे, का आहे. स्क्रिप्ट सांगितल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की या फिल्ममध्ये त्यांना सर्वात हायली ग्राफिक्स रिलेटेड सीन कोणता आहे किंवा सेगमेंट कोणता आहे. तर त्यांनी सांगितलं का ड्रिफ्टिंग सिक्वेन्स प्लस फ्लाईट सिक्वेन्स, देन कारचे सिक्वेन्स, असे नियर अबाउट 12-13 सिक्वेन्स निघाले ज्याच्यामध्ये VFX ग्राफिक्स मीडिया प्रोडक्शन. तर आम्ही बिलकुल त्याच्याच प्रकारे काम केलं. तर नियर अबाउट 163 सेगमेंट्स होते. याला अशा प्रकारे अरेंज केले की ग्राफिक्समध्ये, कारण याला बहुत वेळ लागते ना, टाईम इज अ डेडलाईन. तर प्रत्येक सेगमेंटला शूट केलं म्हणजे त्यांना सांगितलं झालं का अशा प्रकारे आहे, हे आहे. तर म्हणजे पूर्ण असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलं. पहिले सर्वात मोठा म्हणजे ज्याला सर्वात जास्त टाईम लागतो, मग छोटा अशा प्रकारे प्रत्येक सेगमेंट ऑर्डरमध्ये लावले. आणि तशा प्रकारे शूट करण्याचा आम्ही हे केलं. तर त्याच्यामुळे फायदा काय झाला की इथे यांचं ग्राफिक्स मीडियाचं काम तर सुरूच होतं, प्लस इकडे ऑर्डिनरी ॲक्टिंग हेही सुरू होतं. म्हणजे टाईमची पण बरबादी नव्हती होत. हे तिकडले तिथचे काम करत होते, आम्ही इथलं काम करत होतो. फक्त ह्याच्यात प्रॉब्लेम होती कन्फ्युजन, बहुत बडी कन्फ्युजन. कारण अशा हे होते लॅगनेस, तेव्हा नाही का स्टोरी एकदम हे होऊन जाते, जस्ट डिस्ट्रॅक्ट होऊन जाते. कारण प्रत्येक सेगमेंट वेगळा असते ॲज कम्पेअर टू अदर. शूट करायच्या वेळेस तर पहिला सिक्वेन्स आम्ही कोणता शूट केला, फ्लाईट सिक्वेन्स. फिल्मच्या सुरुवातीलाच फ्लाईट सिक्वेन्स शूट करण्यात आला. देन कारचे सिक्वेन्स. तर काहून आता VFX ग्राफिक्स मीडिया त्यांना जस्ट नियर अबाउट 2-3 सेकंडचा शॉर्ट तर बनवावं लागते, पण सेगमेंटमध्ये तर फुल ऑर्डिनरी हे असते ना, डायलॉग्स, ॲक्टिंग. तर त्याच्यामध्ये नंतर आता केल्यानंतर पुन्हा रिडिझाईन करा, रिकन्स्ट्रक्ट करा, पुन्हा कास्ट क्रू आणा, पुन्हा असेसरीज आणा, पुन्हा त्याला बिल्डअप करा, तर पॉसिबल ते खूप जास्त लांबली गेलं असतं. तर त्यामुळे ठरवलं की बंदा सेगमेंटच शूट करायचा स्टार्टिंगला.
जो फ्लाईट सिक्वेन्स आहे तो पूर्ण शूट करून द्यायचा फ्लाईट सिक्वेन्स. देन कारचे सिक्वेन्स. देन तो इनसाइड फाईट सिक्वेन्स. अशा प्रकारे जे VFX ऑर्डर मॅनरने पूर्ण शूट केला. नियर अबाउट किती 10 महिने लागले शूट करायला. म्हणजे यांनी आमचा टाईम पण बहुत वाचला बहुत. आणि आमची फिल्म बनली नियर अबाउट 14 महिने मध्ये बनली. कॉन्फिडन्स काय आला सांगू. हे फिल्म बनत आहे कशा प्रकारे बनत आहे. आता ऑर्डिनरी फिल्म जेव्हा बनते ना तेव्हा नाही का सगळ्या जणांना माहीत असतं का फिल्ममध्ये पुढे काय होणार आहे, स्क्रिप्ट काय आहे. इवन जो स्पॉट बॉय त्याला पण माहीत असते का पुढे काय आहे, कशा प्रकारे शूट करायचं आहे, काय काय. या फिल्ममध्ये कोणालाच काही माहीत नाही, काहीच माहीत नाही पुढं का होणार आहे. कारण जे सेगमेंट आहे ते एवढे अल्टरनेट मॅनरने शूट करण्यात आले आहे. कधी कधी ॲक्टरला पण काहीच माहीत नाही का पुढे काय होणार आहे. एक्टर का बेटा प्रोड्यूसरला पण कुछ पता नहीं कि क्या होने वाला है आगे, कुछ भी नहीं पता. बस बस रायटर आणि डिरेक्टर सांगत आहे अशा प्रकारे तुमचा डायलॉग असा आहे, तुमचे एक्सप्रेशन असे आहे. ओके ठीक आहे बेटा करतो आम्ही. ते कॅरेक्टरमध्ये घुसूच शकलं नाही. त्या फिल्ममध्ये ते कॅरेक्टरमध्ये घुसूच शकलं नाही. बट एवढं काही प्रॉब्लेम याचा फेस करावा नाही लागला. कारण फिल्मच एवढी स्ट्रॉंग होती का प्रत्येक कॅरेक्टर चांगले हे करण्यात आले, सेट करण्यात आले. आणि दी क्लासिक मूवी जे आम्ही 14 मंथमध्ये बनवण्यात आले. बहुत ही आणि खूप टाईट डेडलाईन होती. आणि नियर अबाउट आम्ही हे फिल्म बनवली एप्रिल महिन्यात. पूर्ण सॉंग्स, VFX ग्राफिक्स VFX ग्राफिक्स सगळे शूट करून पूर्ण झाला. सो अशा प्रकारे शूट करण्यात आलं बायनरी कोड. इट्स अ रिअली लॉंग अँड रिअली कॉम्प्लेक्स. So this is it. This is the end. This is the assembly of the binary code. Thank you.